बीटरूटची ही रेसिपी खूप सोपी आणि टेस्टी आहे। एक बीटरूट तुम्ही खिसून घ्या, त्याच्यामध्ये दही मिक्स करा। जेवढं जास्त दही तेवढी ही रेसिपी छान होते। तुमच्या आवडीनुसार दहीची कन्सिस्टन्सी कमी जास्त करू शकता। दही थोडंसं फेटून घ्या म्हणजे ते लम्स राहणार नाहीत आणि छानपैकी मिक्स होईल। याच्यामध्ये बारीक कट केलेली कोथिंबीर घेतली आहे, थोडंसं मिरपूड घेतले, ब्लॅक पेपर आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकले। तुम्ही त्याच्यामध्ये थोडीशी साखर ॲड करू शकता तुमच्या आवडीनुसार। साखर नाही ॲड केली तरी देखील चालते। आता याला आपण तडका द्यायचा आहे म्हणून मी घेतले थोडंसं तेल, त्यामध्ये जिरे मोहरी टाकले। छान जिरे मोहरी तडतडले की मग त्याच्यामध्ये थोडंसं हिंग टाका आणि कढीपत्ता टाका। छानपैकी ही फोडणी तडतडली की मग गॅस बंद करा आणि हे जे आपण मिक्सचर बनवलं होतं त्याच्यावरती फोडणी घालून घ्या। खूप सुंदर रेसिपी आहे आणि सोपी देखील आहे। ज्या लोकांना बीटरूट खायला आवडत नाही त्यांनी नक्की ट्राय करा, कारण की तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडणार आहे। याला व्यवस्थित मिक्स करून घ्या। जर तुम्हाला दहीचं प्रमाण कमी वाटलं तर याच्यामध्ये आणखीन थोडंसं ॲड करा। अशा रेसिपीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।